नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ह्या विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या विंटर 2023 मधील बीपीएड आणि बीएड कोर्सेसच्या परीक्षा त्या ठिकाणी टाइम टेबल जाहीर झालेला आहे। परीक्षेचा हा टाइम टेबल मी इंट्रोड्यूस करून देते। मी प्राध्यापक एम आर जोशी, एम.ए.एम.एड.सेट, श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया बीपीएड आणि बीएड कोर्सेसचा टाइम टेबल। सुरुवातीला बीपीएड कोर्सेसचा टाइम टेबल या ठिकाणी इंट्रोड्यूस करून देत आहे। सुरुवातीला ही माहिती वाचा। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड विंटर 2023 एक्झामिनेशन प्रोग्राम बीपीएड फर्स्ट इयर फर्स्ट अँड सेकंड सेम सीबीसीएस पॅटर्न कोर्स कोड पीके। तर आता इथे सुरुवातीला जी माहिती दिलेली आहे ती माहिती पहा। सिरियल नंबर, डेट, पेपर कोड, टाइम, नेम ऑफ द कोर्स अँड डिस्क्रिप्शन, पेपर नेम त्या ठिकाणी दिलेला आहे। तर सुरुवातीला जो बीपीएड फर्स्ट सेम आहे तो फर्स्ट सेमचे पहा। हा बीपीएड फर्स्ट सेम, हा बीपीएड फर्स्ट सेम, बीपीएड फर्स्ट सेम, बीपीएड फर्स्ट सेम। तर बीपीएड फर्स्ट सेमचा 2 तारखेला राहणारे, 4 तारखेला राहणारे, 6 तारखेला राहणारे आणि 9 तारखेला राहणारे। तर 2, 4, 6 आणि 9 असा बीपीएड फर्स्ट सेमचा आहे। पहिला पेपर असणार आहे हिस्ट्री, प्रिन्सिपल्स अँड फाउंडेशन ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड ऑलिम्पिक मुवमेंट। त्याच्यानंतर बीपीएड फर्स्ट सेमचा असणार आहे ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, स्पोर्ट्स मेडिसिन, सायकोथेरपी अँड रिहॅबिलिटेशन। त्याच्यानंतर 6 तारखेला असणार आहे हेल्थ एज्युकेशन अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज आणि 9 तारखेला असणार आहे मेथड्स ऑफ टीचिंग स्कूल सब्जेक्ट्स एनी वन ऑफ द स्कूल सब्जेक्ट्स A to Z। तर हे सगळे पेपर असणार आहेत दुपारी, म्हणजे सकाळी 10 पासून ते दुपारी 1 वाजल्यापासून 10 ते 1 च्या दरम्यान हे सगळे पेपर असणार आहेत। त्याच्यानंतर सेकंड सेमचा जो आहे तो सेकंड सेमचा पेपर असणार आहे पहा या ठिकाणी बीपीएड सेकंड सेम, बीपीएड सेकंड सेम, बीपीएड सेकंड सेम, बीपीएड सेकंड सेम। तर बीपीएड सेकंड सेमचा 3 तारखेला, 5 तारखेला, 8 तारखेला आणि 10 तारखेला असे पेपर राहणार आहेत। 3 तारखेला असणारे योगा एज्युकेशन, त्याच्यानंतर 5 तारखेला असणारे एज्युकेशनल टेक्नॉलॉजी अँड मेथड्स ऑफ टीचिंग इन फिजिकल एज्युकेशन, 8 तारखेला असणारे ऑर्गनायझेशन, ॲडमिनिस्ट्रेशन अँड स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि 10 तारखेला असणारे कॉन्टेम्पररी इश्यूज इन फिजिकल एज्युकेशन, फिटनेस, वेलनेस, स्पोर्ट्स न्यूट्रिशन अँड वेट मॅनेजमेंट। तर अशा प्रकारे हा जो टाइम टेबल आहे बीपीएडचा फर्स्ट सेमचा आधी आणि सेकंड सेमचा नंतर अल्टरनेट त्या ठिकाणी राहणार आहे। 7 ला सुट्टी आहे, 2 ते 10च्या दरम्यान बीपीएडचे पेपर राहणार आहेत। त्याच्यानंतर बीएड फर्स्ट इयर, त्याच्यामध्ये फर्स्ट सेम, सेकंड सेम, न्यू पॅटर्न, रेग्युलर अँड बॅकलॉग। तर पहिल्यांदा फर्स्ट सेमचा पाहूया। फर्स्ट सेमचा नॉलेज अँड करिक्युलम, त्याच्यानंतर फर्स्ट सेमचा स्कूल मॅनेजमेंट। तर फर्स्ट सेमचा नॉलेज अँड करिक्युलम हा पेपर असणार आहे 2 तारखेला, 2 जानेवारीला 10 ते 1 च्या दरम्यान। त्याच्यानंतर दुसरा पेपर असणार आहे 4 तारखेला जानेवारीला स्कूल मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन। आणि त्याच्यानंतर बीएड फर्स्ट सेमचा जो असणार आहे तिसरा पेपर कॉन्टेम्पररी इंडियन एज्युकेशन हा 8 तारखेला, म्हणजे 2, त्याच्यानंतर 4 आणि 8, 2, 4, 8, 2, 4, 8 हे फर्स्ट सेमचा त्या ठिकाणी राहणार आहे। आणि नंतर फर्स्ट सेमचा ऑप्शनल जो पेपर आहे हा ऑप्शनल पेपर 11-12 या दोन्ही दिवशी असणार आहे। जसं आता लर्निंग अँड टीचिंग बीएड फर्स्ट सेम 11 तारखेला असणार आहे आणि त्याला और जो एन्व्हायरमेंटल एज्युकेशन आहे तो 12 तारखेला असणार आहे 10 ते 1 च्या दरम्यान। आता सेकंड सेमला त्या ठिकाणी ज्यांचं बॅकलॉग आहे असे विद्यार्थी जेंडर स्कूल अँड सोसायटी सेकंड सेम 10 ते 3 तारखेला असणार आहे। पुन्हा सेकंड सेमचा 5 तारखेला असणार आहे अंडरस्टँडिंग डिसिप्लिन्स अँड सब्जेक्ट्स, त्याला ऑरला जो असणार आहे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन तो लगेच 6 ला असणार आहे। आणि बीएड सेकंड सेमच्या मेथड ज्या आहेत ए मेथड, मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू, सायन्स, भाषा विषय आणि सायन्स, या सगळ्या 9 तारखेला असणार आहेत, या 9 तारखेला 10 ते 12च्या दरम्यान। आणि सेकंड मेथड जी आहे ही सेकंड मेथड असणार आहे 10 तारखेच्या दरम्यान, 10 तारखेला 10 ते 12च्या दरम्यान बीएड सेकंड सेमच्या मॅथमॅटिक्स, हिस्ट्री, जिओग्राफी, कॉमर्स या मेथड असणार आहेत। त्याच्यानंतर बीएड सेकंड इयर थर्ड आणि फोर्थ सेम रेग्युलर बॅकलॉग,
त्या ठिकाणी 2 ते 5च्या दरम्यान ह्या थर्ड आणि फोर्थच्या होणार आहेत. तर थर्ड सेमचे जे पेपर आहेत, जसं आता चाइल्डहुड अँड ग्रोविंग अप हा 2 तारखेला असणार आहे. थर्ड सेमचा असेसमेंट फॉर लर्निंग 4 तारखेला असणार आहे. थर्ड सेमचा ॲक्शन रिसर्च हा 8 तारखेला असणार आहे. 2, 4, 8 2, 4, 8. त्याच्यानंतर थर्ड सेमचा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो मात्र शेवटी आहे 11 आणि 12ला. बघा 11 आणि 12ला गायडन्स अँड काउन्सिलिंग हा असणार आहे 11 तारखेला 2 ते 5च्या दरम्यान, आणि वुमेन्स एज्युकेशन त्याला जो ऑर आहे तो 12 तारखेला असणार आहे. हे 2 ऑप्शनल पेपर गायडन्स अँड काउन्सिलिंग आणि वुमेन्स एज्युकेशन अनुक्रमे 11 आणि 12ला असणार आहेत बीएड थर्ड सेम. फोर्थ सेमचे जे बॅकलॉग राहिलेले आहेत ते विद्यार्थी पहा. बॅकलॉगचे विद्यार्थी फोर्थ सेमचा एज्युकेशनल टेक्नॉलॉजी अँड ICT हा असणार आहे 3 तारखेला 2 ते 5च्या दरम्यान. त्याच्यानंतर पीस एज्युकेशन और व्हॅल्यू एज्युकेशन हे दोन्ही अनुक्रमे 5 तारखेला असणार आहे 6 तारखेला. 5 तारखेला असणार पीस एज्युकेशन आणि व्हॅल्यू एज्युकेशन असणार आहे 6 तारखेला. तर अशा पद्धतीने थर्ड सेमचा सुद्धा आपला फोर्थ सेमचा सुद्धा त्या ठिकाणी टाइम टेबल आहे. फोर्थ सेमला मॅथमॅटिक्स वगैरे मेथड्स आहेत. तर फोर्थ सेमच्या ज्या मेथड्स आहेत ए मेथड्स मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू, सायन्स या सगळ्या असणार आहेत 9 तारखेला 2 ते 4च्या दरम्यान, कारण त्या 50 मार्काचा असल्यामुळे 2च तास आहेत. आणि दुसऱ्या बी सब्जेक्टच्या मेथड ज्या आहेत मॅथमॅटिक्स, हिस्ट्री, जॉग्राफी, कॉमर्स या असणार आहेत 10 तारखेला कितीच्या दरम्यान 2 ते 4च्या दरम्यान. तर अशा पद्धतीने फोर्थ सेमचा टाइम टेबल ह्या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेला आहे. अधिकच्या माहितीसाठी विद्यापीठाच्या वेबसाईटला भेट द्या आणि परीक्षेचा टाइम टेबल काळजीपूर्वक पहा. तुमच्या हॉल तिकीटवर सुद्धा पेपरची नावं आलेली असतात, ती नीट पहा आणि परीक्षा व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करा. बेस्ट विशेस. थँक्यू.